हॅलो, गौरव सिंघानिया. सृष्टीचा लाफ्टर. हॅलो, गौरव सिंघानिया फ्रॉम दुबई फिल्टर पाडा. यस यस यस. नाही 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 अजिबात नाही. 3 करोड रुपयात मी काम करत नाही. पशा 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 खोटं आहे. स्किट चाललंय ते. खोटं आहे ते. स्किट चाललंय. वेडायस का? स्किट चालू आहे ना. अरे 300 रुपयावरनं 3 करोड घाबरलो रे. खोटं आहे. हे खरं आहे. You don't know small peoples. Oh, sorry, not to you. You carry on. नाही 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 पैसे नाही मला ताबडतोब पाहिजेत. 3 महिन्यांनी पैसे घ्यायची सवय मी मोडली आता. Yes, if you are possible. Okay, not. Then bye. Excuse me, ma'am. एक्सक्यूज मी. कुठे चाललात तुम्ही? कोण आहात? माझं हॉटेलचं बुकिंग आहे. I am a गौरव सिंघानिया, दुबई फिल्टर पाडा, बिझनेसमॅन. तुम्ही हसताय का? काय ना दुबई फिल्टर पाडा. सॉरी. मला माझ्या रूमची चावी द्या. मला फ्रेश व्हायचं आहे. टॉयलेटला चावी नाही लागत. बाहेर जा. 5 रुपये. Excuse me, ma'am. I am a millionaire. इथे माझी रूम बुक आहे. मला माझ्या रूमची चावी द्या. ओके, एक काम कर. तुम्ही डॉर्मेट्री मध्ये जा आणि साहेबांना पटकन पाठवा. 1 मिनिट. मी साहेब आहे. आय एम अ बिझनेसमॅन. दुबईचा बिझनेसमॅन आहे मी का डॉर्मेट्री मध्ये झोपायचं? ड्रायव्हर तिथेच जातात. बरं वाटलं ना आता? ओके. यू सो जेलिस. लय फालतूगिरी आहे. जेलिस नाही जेलिस. बिलेनियर दुबई. हे जळतायत माझ्यावर असं मला म्हणायचं आहे. अरे मी खूप मोठा बिझनेसमॅन आहे यार. ओके बाय. डॉर्मेट्री मध्ये जा. डॉर्मेट्री मध्ये मित्र आहे. जा तू पण जा. आणि साहेबांच्या बॅग्स कुठे ठेवल्यात? 1 मिनिट. मीच साहेब आहे. मग त्याने ओळख का दाखवली? तो माझा ड्रायव्हर आहे. आय एम द बॉस. अहमदाबाद. काय अरे दादरा नगर हवेली. आय एम द बॉस. माझ्याकडे 8 गाड्या आहेत. 8. आताच गेटच्या बाहेर माझी मी लिंबुजिनी पार्क केली. कोणती? लिंबुजिनी. अरे शनिवारी सिग्नल वर गाड्यांना लिंबू लावत फिरणारा तू लिंबुजिनी घेऊन आलास? कोण आहेस तू? आय एम अ गौरव सिंघानिया, बिझनेसमॅन, दुबई. हे बघा माझी महत्वाची मीटिंग आहे. प्लीज जरा लवकर करा. 3 अरब येणार आहेत. 3 अरब आणि तुम्ही एकटे? आता ते येणार आहेत. त्याला मी काय करणार? नाही सॉरी. कॉल द मॅनेजरला बोलवा. मॅनेजर कशाला? मी आहे ना इकडे. आणि बाबा जा ना. तुला इथे बघितलं ना माझी नोकरी जाईल. मी एकटीच आहे घरी कमवणारी. जा ना, निघ ना. अरे वेगवेगळ्या जन्माला आला असतात ना तर 5 बहीण भावंड झाला असतात. म्हणजे 1 मिनिट. हे बघा मला तुमच्याशी काय वाद घालायचा नाही. तुम्ही मला अरे तुरे करून काय बोलताय? आय एम अ बिझनेसमॅन. दुबईचा बिझनेसमॅन आहे मी. हो का? हो. असं काय करता तुम्ही बरं? पंक्चर काढतो. आलास ना लायकीवर? पहिला ऐकून घ्या. माझं पूर्ण ऐकून घ्या. अच्छा. आधी मी छोट्या मोठ्या फिल्म्स करायचो. अच्छा. मग मी संजू मध्ये काम केलं. त्याच्यानंतर मी एक तो छोटासा शो करू लागलो. त्या शोचं नाव काय? कोणता? तो शो नाही का तिकडे लोक हसतात, टाळ्या वाजतात. व्हॉट दॅट शो यार? जत्रा. हास्य जत्रा? या हास्य जत्रा. छोटा शो? या माझ्यासाठी छोटा शो आहे तो. अच्छा. मग त्यांनी काढलं का तुला? एक्सक्यूज मी. त्यांनी फ्रस्ट्रेट होऊन मला विनर केलं. अच्छा. मग दोघांमध्ये चॅलेंज लागलं. गोस्वामी मोठ्यांमध्ये. काय? बघूया आपलं फ्रस्ट्रेशन कुठल्या लेवलला जातं. याला कंटिन्यू करूया. अँड आय एम कंटिन्यूइंग. काय? आय एम कंटिन्यूइंग. मी कंटिन्यू करतोय. मग पुढे काय ना. मग आमचं स्किट संपायचं. मग मी खांडेकरला लिफ्ट घेऊन मी घरी जायचो. आलास ना लायकीवर. आणि मी असं ऐकलं की तुमचं स्किट कसं व्हावं याच्यावर बेटिंग लागायची. हे खरं आहे? ए जाडे ढबले टायर ट्यूब असं मी तुला बोलू शकलो असतो. बट टुडे आय एम अ बिझनेसमॅन.
माझ्यासारख्या अर्थक्रांती करणाऱ्या माणसाला हे सगळं शोभत नाही. अर्थविश्वात खळबळ निर्माण होईल. अर्थ येस. कुठे होतो मी? तुझ्या लायकीवर. ओके, म्हणजे मी खांडेकरच्या गाडीमध्ये होतो. येस. त्याच्या गाडीनं शूटिंग संपल्यावर आम्ही बाहेर पडायचो, तर आमचे शूटिंगच्या बाहेरचे जे रस्ते आहेत ते किती खराब आहेत पाहिलेत ना. मग त्याची गाडी पंक्चर झाली. खांडेकर मला लाथ मारली. मला बोलला जा टायर बघ. मी त्याच्या पोटाकडे बघितलं, त्याने मला कानाखाली मारली. मग खाली उतरलो मी, टायर पंक्चर काढलं, ते तयार केलं, रिपेअर केलं, आणि बाजूने एक अरब सायकल वरून जात होता. मीरा रोड मध्ये अरब सायकल वरून. त्याने मला त्याची सायकल देऊन टाकली. भीक म्हणून? भीक म्हणून नाही, ती पंक्चर झालेली, ती मी बनवली. अरब खुश झाला, मला घेऊन गेला. कुठे? दुबईला. ठीक आहे. मग मला हे काय आवडलं नाही, मग मी डायरेक्ट दुबईला गेलो. ओ, कुठे गेलो? दुबई. येस. मग काय केलं तिकडे? मी दुबईला उंटाचे पंक्चर काढायला लागलो. काय काय? त्यांच्या टाचांना ना ठोकायला लागलो. अच्छा. मग एकदा त्या अरबाचं विमान पंक्चर झालं, ते विमान मी बनवलं. अरब खुश झाला. लई मी बोलू शकलो असतो, पण टुडे आय एम अ बिझनेसमॅन, सो मी बोलणार. अरब खूप खुश झाला. ओ. आणि त्याने त्याचं विमान मला गिफ्ट दिलं. खुश होऊन विमान गिफ्ट दिलं? मग खुश होऊन अरबाची जुजबी कोण घेईल ना. तिथे पद्धत आहे तशी. अच्छा. खुश झालं की गिफ्ट द्यायच्या. त्याच्या अरबाने मला 28 विमानं गिफ्ट दिली. 28 विमान? एक्सक्यूज मी, माझ्याकडे 28 विमान आहेत. हे बघा, त्या विमानाची चावी पण आहे माझ्याकडे. चावी? येस. माझी स्वतःची एअरलाईन्स आहे. आता मी स्वतःची एअरलाईन्स सुरू केली, गेरू मेरू एअरलाईन्स. येस. आणि त्या विमानावर मी तर ड्रायव्हर्स पण ठेवलेत. पायलट म्हणतात त्याला. मी ड्रायव्हर्स म्हणतो. त्या प्रत्येक ड्रायव्हरचं नाव प्रसाद खांडेकर ठेवलंय. तुला फालतूगिरी करू नकोस. इथून लगेच निघ, तुझ्यामुळे माझी नोकरी जायला. निघ लवकर. एक मिनिट. माझ्याकडे माझं व्हिजिटिंग कार्ड आहे, तुम्ही बघा. आय एम अ बिझनेसमॅन. आता मला हसायला सुद्धा येत नाही. आणि अशी व्हिजिटिंग कार्ड आहेत ना, 500 रुपयात 2000 मिळत. अरे तुम्ही एक काम करा ना, तुम्ही मोबाईलवरती चेक करा. माझं नाव गौरव सिंघानिया, दुबईचा बिझनेसमॅन. चल अशा खोट्या साईट्स ना खूप जण बनवतात. तू निघ इथून, नाहीतर मी मॅनेजरला. मॅनेजर. हा, बोला मॅनेजरला. मॅनेजर लवकर या. आता काय तो सूक्ष्म म्हणजे तुम्ही मला. ओके मॅनेजर, प्लीज टेल कोण आहे, सांगा त्यांना. साईड प्लीज सर. कोण आहे तुम्ही सर? गौरव सिंघानिया, दुबई बिझनेसमॅन. हो, हे गौरव सिंघानिया आहेत, मोठे बिझनेसमॅन. हा, गौरव सिंघानिया? दुर्दैवाने. हो. सर, अशी माणसं जर करोडपती व्हायला लागले ना, तर माझ्या जगाच्या क्रांतीवरचा ना विश्वासच उडून जाईल. माझ्या हातात लोटा आला तरी चालेल, पण मी इथे नोकरी नाही करणार. सर प्लीज, तुम्ही झेला या माणसाला. मला नाही थांबायचं इथे. सर, तुम्हाला तरी पटते ना की मी बिझनेसमॅन आहे म्हणून? आता माझी नोकरी आहे, कशाला खोटं बोलायला लावताय? काय म्हणताय? आहात तुम्ही? एक मिनिट, आपण क्लिअर करूया. एक्सक्यूज मी गायस, तुम्हाला तरी वाटतंय का मी बिझनेसमॅन आहे म्हणून? प्लीज. बरं पार्टी, तुम्हाला तर वाटतं का मी आहे म्हणून तुमचा बिझनेसमॅन? प्राजक्ता, नेहा ऐक ना. बाई बुलबुल, मी व्हॉट इज दिस यार? हे तू दोघे बघायला पण तयार नाहीत. आमिरदा, तुला तरी वाटतं का मी बिझनेसमॅन आहे? नाही रे. तुला पण नाही वाटत? मग तू इथे कशाला बसलायस? अरे कारण माझं नाव अमीर आहे आणि या स्किटचं एंड ना माझ्या हातात आहे म्हणून. कसा?